माझ्याकडे हे आहे मसाज. सो मी मसाज करते थोडा वेळ चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यानंतर. ही आत्ता लावते फक्त लग्न सीझन आहे तर, बिकॉज थोड्या शेड्स डार्क पाहिजेत. इफ यू आर न्यूड कलर लवर तर तुला हे आवडेल. सो हा एक क्यूट असा आरसा आहे माझ्या इथे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मज्जा पिंक. आज आपण आलो आहोत मी जिंकून घेईन सारे या मालिकेच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहे छवी. कशी आहेस? मी मस्त. नमस्कार तुम्हाला सुद्धा. तुम्ही कसे आहात? खूप छान आहोत आम्ही. उकाडा एवढा वाढलाय. स्किन केअर रुटीन कसं सुरू आहे तुझं? बापरे, खूप व्यवस्थित सुरू आहे. माझी ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यामुळे सकाळी आल्यावर पहिले रिच्युअल्स असतात माझे. सगळे क्रीम्स लावणं, प्रेप करणं आणि मग मेकअपला जाणं. ओके. मेकअप एवढा हेवी असतो तर मेकअप रिमूव्हिंग वगैरे सगळंच इम्पॉर्टंट आहे. तू मेकअप कसा करते हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं. तुझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय आहे. सो सुरू करूया. येस, सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर मी जे प्रिपरेशन करते त्यामध्ये माझ्या या एक मिनिट जरा लिस्ट खूपच आहे मोठी. सो या सगळ्या क्रीम्स आहेत ज्या मी लावते. सगळ्यात पहिली क्रीम मी जिथे मी ट्रीटमेंट घेते त्यानेच सगळं दिलंय मला. सो ही सगळ्यात पहिली लावते. त्यानंतर ही क्रीम असते छोट्या स्मॉल पोर्शन्सवर. त्यानंतर मी हे मॉइश्चरायझर लावते. हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर हे आणखी एक मॉइश्चरायझर आहे, हे मॉइश्चरायझर लावते. त्यानंतर हे सनस्क्रीन लावते. सनस्क्रीन लावून झाल्यानंतर म्हणजे माझ्याकडे हे आहे मसाज. सो मी मसाज करते थोडा वेळ चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यानंतर. म्हणजे अगदी हार्डली 2-3 मिनिटाचा, थोडं चेहरा व्यवस्थित दिसण्यासाठी. आणि मग मी हे प्रायमर लावते जे आता ऑलमोस्ट संपलंय सगळं, ते कळतही नाहीये. सो ते लावल्यानंतर मग माझा मेकअप चालू होतो. सो हे सगळं करायला मला ॲटलिस्ट 5-7 मिनिटं तरी जातात. किंवा कधी कधी मी 8-9 मिनिटं किंवा 10 मिनिटं अशी घेते किंवा जेव्हा कळते की आता सीन नाहीये लवकर. सो मग मी छान पॅम्पर करत असते माझ्या स्किनला. सो हे सगळं हा सगळा पसारा मी आल्या करते. हे माझं ठरलेलं रुटीन आहे. हो, स्किन प्रेपिंग. आणि त्यानंतर नॉर्मल मेकअप दादा आहेत आमच्या सेटवर, तेच आमचा मेकअप करतात. तर मी सेटवर कॅरी करते एक वेगळा पाऊच ज्याच्यामध्ये आहे लिपस्टिक. ही आत्ता लावते फक्त लग्न सीझन आहे तर, बिकॉज थोड्या शेड्स डार्क पाहिजेत. अदरवाईज छवी खूप साधी सिंपल लिपस्टिक लावते ज्याची शेड तुला आवडेल. इफ यू आर न्यूड कलर लवर तर तुला ही आवडेल. सो ही मी लावते नेहमी. आणि थोडासा हलका ग्लॉस आहे जो मी लिपस्टिकवर लावते. कारण छवी खूपच मिनिमल मेकअप आणि अशी आहे, त्यामुळे मेकअपही फार नसतो आपला, खूप मिनिमल मेकअप असतो. आणि जर छवीने ड्रेस घातला तरच फक्त छवी टिकली लावते. सो ही टिकली माझ्या पाऊचमध्ये, सेटवरच्या पाऊचमध्ये असते. माझी कॉम्पॅक्ट आहे जी मला लागते कारण खूप जास्त ऑइली स्किन होते उन्हामध्ये. सो तिथे मी हे लावते. आणि हे मला लागत सेटवर. मिंट आहे बेसिकली. सो हे मिंट मला लागतं म्हणजे सीनच्या आधी थोडंसं मी यातच ठेवलंय त्यासाठीच, कारण का पटकन सीन आला किंवा बाहेर पडायचं असेल तर हा पाऊच घेताना मी बाहेर पडते आणि त्यामध्ये हे असतं. आणखी हा एक क्यूट असा आरसा आहे माझ्या इथे जो मला माझ्या बेस्ट फ्रेंडने गिफ्ट केलाय सेटवर वापरायला. याच्यामध्ये ना असे 2 प्रकार आहेत. एक झूम वाला आरसा आहे आणि एक नॉर्मल आरसा आहे. सो अगदीच लिपस्टिक वगैरे लावतोय तर झूमने वगैरे आपण बघू शकतो. सो असा क्यूट वाला आरसा आहे. आणि हे छोटं परफ्यूम मी कॅरी करते सेटसाठी. अदरवाईज इथून बाहेर पडताना मी वेगळं यूज करते. सो ह्या पाऊचमध्ये असतं. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन. आणि आता तर हे जे काही मला बॅकलेस दिलंय तर मी ह्या बिचाऱ्या कॉस्ट्युम ताई आहेत त्यांना मी सांगते जरा हेल्प करता का, मला जरा पाठीला लावून देता का. सो हे मी सनस्क्रीन लावते. आणि थोडंसं त्याच्यामध्ये हलकं एक ऍड करण्यासाठी शिमर, बॉडी शिमर मी ठेवते. कधीच अगदी अशी वेळ आली स्लीवलेस काही घातलंय किंवा थोडं बॅकलेस आहे तर छान दिसण्यासाठी. सो मी शिमर यूज करते. अदरवाईज बाकी खूपच वेडं म्हणाल मला, पण लिस्ट्रीन असतं माझ्याकडे नेहमी जे मला कायम लागतं. म्हणजे रूम मधून बाहेर पडताना स्पेसिफिकली जेवल्यानंतर तर तुम्ही अजूनच हसाल मला. मी रोज जेवल्यानंतर ब्रश करते रोज. माहित नाही मला ते लागतं. सो रोजचं ब्रश आणि टंग क्लीन करणं आणि मग त्याच्यानंतर मध्ये जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा मी लिस्ट्रीन यूज करते. हे आहे
शुगर फ्री, साखर नाही खात, त्याच्यामुळे अगदीच कधी कधी वाटलं की थोडंसं गोड हवंय, थोडंसं तर हनी आहे माझ्याजवळ, तर मी ठेवले दादांजवळच माझ्या. आणि माझे कॉफीचे सॅचेट्स जी मी वापरते रेडची कॉफी हेझलनटवाली, तर ती तिथेच ठेवून दिली मी त्यांच्याजवळ, सो ते यूज करते. आणि आणखी एक माझ्याकडे माउथ फ्रेशनर होतं, अगेन दिस सॅनिटायझर, ते मला लागतं कुठेही गेलं तरी, कारण आमच्या सेटवर खूप आम्ही खूप सगळे डॉग लवर आहोत, सगळे प्राणीप्रेमी. सो मांजर आली, कुत्रा आला, कोणी आलं तरी आम्ही त्याला असं कच्च असं वगैरे करून त्याला अंजारतो, गोंजारतो. सो हे असतं सोबत. हँडवॉश आहेच सेटवर, पण हे पण सोबत असतं. आणि हा मी माझ्या ना या पर्समध्ये, ही जी छवीची पर्स आहे त्यामध्ये कॅरी करते, कारण का छवीची पर्स जे तेव्हाच असते जेव्हा आमचे बाहेरचे सीन असतात. आणि बाहेरचे सीन असलं की तिथे कोण ना कोणतरी असं मांजर दिसतं, छोटं पिल्लू दिसतं कुत्र्याचं वगैरे, मग त्यांना खेळवलं की तिथे कुठे हात धुणार, मग मी हे सोबत ठेवते. सो असा दूरदृष्टीने विचार करून आउटडोअरला मी सोबत घेऊन जाते माझ्या. येस, सगळंच काही आहे, हायजीन, मेकअप, ऑल ओव्हर सगळंच आहे. आणखी हे मेकअप रिमूव्हल, येस, जे मला हे सूट होतं त्यामुळे मी हेच गार्नियरचं यूज करते. हे मेकअप रिमूव्हल आहे. आणखी आधीच कोणाला काही लागलं बिगलं तर मी सोफ्रामायसिन कॅरी करून ठेवते. मलाच काय असं आता लक्षात नाही होत कधी कधी त्या फायटिंग सिक्वेन्समध्ये, पण आधी मला कळलं, नंतर समजलं की आपल्याला इथे ते लागलं थोडं अगदी हलकं हलकं, तर हे असावं म्हणून एक ते कॅरी करते. काल पण असंच काही सीन केलं जिथे मला आधी नाही कळलं, पण आय थिंक थोडंसं रॅशेस वगैरे आले जेव्हा तेव्हा नाही कळले, पण ते होतात असे छोट्या मोठ्या गोष्टी. सो ते कॅरी केलंय. हे तर माझ्याकडे नेहमी असतं, कैलास जीवन, ते मी ठेवते. माहित नाही म्हणजे मलाच लागेल की नाही किंवा बाकीच्यांना पण लागेल, सो एक असलेलं बरं म्हणून मी हे सुद्धा ठेवते सोफ्रामायसिन सोबत. आणि बाकी आज तर मी माझ्या डब्याची पिशवी आणली आहे. माझ्या डब्याच्या पिशवीमध्ये गरम पाणी आणते करून मी त्या मिल्टनच्या बॉटलमध्ये, किंवा ना आता मी रिसेंटली चहा करून आणायचो सगळं, म्हणजे मी आणि शांभवी ती तिच्याकडे, मी माझ्या ह्याच्यामध्ये मी चहा करून आणायचो, कारण का मध्ये तलप लागते ना, मग ते दादांना सांगायला कसं रट सारखं की अरे चहा हवा, असं ते विचार देतात सुद्धा नाही असं नाही, पण की तो रूममध्ये आला आता वाटले मग आत्ता चहा प्यावा, तर आपल्याकडे असतो रेडी, म्हणून मी चहा वगैरे घेऊन येते. आणखी एक माझ्याकडे बॉटल आहे, मी कोकणातनं ना सरबत आहेत माझ्याकडे, सिरप्स, म्हणजे कैरीचं सिरप आहे, करवंदाचं सिरप आहे, तर ते मी माझ्या बॉटलमध्ये काचेच्या ठेवून आणते सगळ्यांसाठीच, की थोडंसं लागलं तर घ्या वगैरे. असं सगळं त्याच्यामध्ये असतं. माझं टिफिन असतो, जर मी कधी काही बनवून आणलं छान, किंवा आईने लाडूच बनवून दिलेत, कोकणातनं पाठवलेत, तर असं मी ते डब्याच्या पिशवीत घेऊन येते, त्याच्यात तुम्हाला खूप खाऊ आणि मिळालं असतं सगळं. नेक्स्ट टाइम येशील तर मला आधी सांग, मी डब्याची पिशवी कॅरी करेन डेफिनेटली. खूप छान वाटलं, सगळंच आहे म्हणजे मेकअप, हायजीन, सगळं स्किन केअर, ओव्हरऑल सगळं. नाही, इट्स ओके, जेवढं दाखवलं ते खूप छान होतं. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच.